शुभ सकाळ सर्वांना. तर बघा इथं वाजले असतील बघा सकाळचे 9. सगळं आपलं पारूस झाड लोट सरा रांगोळी नंतर देवपूजा वगैरे झाली. मग आता म्हणलं 2-4 वेळा चहा झाला सर्वांचा, कारण घरात जास्त सदस्य असल्यामुळं चहाला पण वेळच लागतो. 5-6 वेळा चहा करावा लागतो प्रत्येकाला. मग म्हणलं आता नाश्त्याचं काय करायचं. तर बघा रात्रीचा खूपच भात शिल्लक होता, मुलं भात खाल्ले नव्हते. मग त्यालाच आपण म्हणलं परतून घ्यावं. मग बघा मी असं कांदा चिरला, टमॅटो, कढीपत्ता, कोथिंबर, मस्त असं तेलामध्ये जिरे मोहरी तडतडली की कांदा घालून घेतले. नंतर कढीपाला टाकला, म्हणजे उडत नाही बघा कांद्यासोबत टाकल्यावर. मग छान आपला कांदा असा परतून झाला ना, मग नंतर बघा भात जो होता ना आपला, त्या भातावरच मग मी काय केलं बघा, त्याच्यावरच हळद, तिखट, मीठ असं सर्व, म्हणजे जे ज्यांनी थोडीशी साखरेची चिमट पण मी भातावरच टाकून घेतली. आणि मी कसं पांढरा भात पण करताना त्यात मीठ टाकतच असते, म्हणून त्याच्यामुळं मग मला काय जास्त मीठ टाकण्याची वरनं गरज नाही. तरी पण थोडंसं टाकलं मी, कारण कांदा आपला वाढलेला असतो ना त्याच्यामुळं. मग थोडीशी साखरेची चिमट टाकले बघा, आणि लालच तिखट टाकले, काळं तिखट काय टाकले नाही, आणि थोडंसं मीठ. मग असं बघा भातातच टाकून घेतले. तवर आपला कांदा छान असं परतून झाला होता. मग कांदा आपला परतून झाला ना, मग त्या कांद्यामध्येच आपण काय करूया, टमाटर टाकून घ्यायचं. टमाटर कांदा मी असं थोडासा मोठा मोठा चिरला होता बघा, जास्त बारीक चिरला नव्हता, कारण तसं भाताला खूप छान लागतो मोठा मोठा असं भातासोबत खायला. मग टमॅटो पण टाकून घेतलं. मग टमाटर पण आपलं थोडंसं एकजीव झालं की मग आपण त्यामध्ये भात टाकून घ्यायचा बघा. ते बघा एका हातात मोबाईल धरून व्हिडिओ काढत होते ना, त्याच्यामुळं हलत होता व्हिडिओ. सकाळ सकाळ जरा घाई गडबडच असते ना. असा भात केला ना उपीट पोह्यापेक्षा खूप छान होतो. आणि माझ्या मुलांना, मला वैष्णवीला खूपच आवडतो उपीट पोह्यापेक्षा. तर असा आहे बघा नाश्ता. या नाश्ता करायला चॅनलला सबस्क्राईब करा.